जैन तीर्थ भगवानांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यावर कारवाईसाठी जैन बांधवांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन। गुजरातमधील पावागड येथील अतिप्राचीन जैन तीर्थमूर्तींची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जैन बांधवांच्या वतीने जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 16 जून 2024 रोजी गुजरात येथील पंचमहल जिल्ह्यातील पावागड येथील जैन धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थळ असलेले तीर्थक जैन धर्मीयांच्या अतिप्राचीन पुतळ्यांना तोडफोड करून विटंबना केली असल्याची घटना घडली आहे। या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी दोषींवर कारवाई करण्यासाठी आज बुलढाणा येथील जैन बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। दिलेल्या निवेदनावर संजय बाफना, ललित चोपडा, मोहित भंडारी, तेजस भंडारी, शुभम कोठारी, प्रताप कोठारी, शिरीष जैन, अनिल छाजेड, शुभम कोठारी, पारस कोठारी, नितेश कोठारी, प्रदीप कुमार कोठारी, रमेश चोपडा, गौतम बेगाणी, घनश्याम चोपडा, राजेश देशलारा यांच्यासह असंख्य समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पावागढ़ गुजरात में अति प्राचीन जो जैन तीर्थंकरों की मूर्तियां थी उसकी विटंबना दिनांक 16 तारीख को की गई। वहाँ के जो देवी का मंदिर है वहाँ के ट्रस्टियों ने तथा वहाँ के लोगों ने यह विटंबना की ऐसा मालूम हुआ। उसका निषेध करने के लिए तथा उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होने के लिए हम लोग आज जैन समाज के तरफ से, सकल जैन समाज की तरफ से माननीय कलेक्टर साहब को निवेदन देने जा रहे हैं तथा हमारी मांग है कि उसी प्रकार पावापुरी की धरती पर सम्मत शिखर जी, पालीताना एवं गिरनार जी में भी कई तरह के कब्जे करने की कोशिश की जा रही है। उसके ऊपर उस प्रकार के कब्जे की कार्रवाई रोकने के लिए माननीय पंतप्रधान तथा गृह मंत्री भारत राज्य इन लोगों ने उसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करके उनको रोकने की कोशिश की जाए, ऐसी हमारी जैन सकल समाज की तरफ से विनंती की जा रही है। वो हम आज माननीय कलेक्टर साहब को निवेदन देने जा रहे हैं। अहिंसा परमो धर्म हा जो नारा आहे, ज्या समाजाचा नारा आहे, असं सर्वांना माहीत आहे की जैन समाज नेहमी अहिंसेच्या मार्गाने चालतो। परंतु अत्यंत दुःखद घटना परवा पावागड इथे झाली। आमच्या जैन प्रतिमांची तिथे विटंबना करण्यात आली आणि हा एक पद्धतीने फार मोठा गुन्हा त्या तिथे झाला आहे। सहसा कोणाच्याही भानगडीत न पडणाऱ्या जैन समाजांच्या गुरु महाराजांवरती विहार करत असताना जे सतत ॲक्सिडेंट होतात आहे त्याच्या मागेही काहीतरी कारस्थान असल्याचं सिद्ध झालेलं आहे। तसेच आमचे जे मुख्य तीर्थस्थान आहे शिखरजी आणि पावापुरी या ठिकाणच्या भूमी तिथले स्थानिक लोक बळकावण्याचा प्रयत्न करत आहात। या सर्व दृष्टीने आज आम्ही समस्त जैन समाजाच्या वतीने संपूर्ण भारत देशात एक जैन समाजाची अजून एक ओळख सांगण्यासारखी वाटते की कोणत्याही प्रकारचे अनुदान, कोणत्याही प्रकारची मदत आम्ही शासनाकडून कधी अपेक्षित करत नाही। अशा समाजावर जो अन्याय झाला आहे त्याबद्दलचं एक लेखी निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी श्री किरण पाटील साहेबांना आता इथे समाजाच्या वतीने देत आहोत। याची निश्चित शासन स्तरावरती केंद्र स्तर असेल, राज्य स्तर असेल, मुख्यमंत्री असतील यांनी सर्वांनी या गोष्टीचा एक आमचा आक्षेप नोंदवून घ्यावा आणि त्याबद्दल त्वरित कारवाई करावी ही विनंती करण्यासाठी हे निवेदन देत आहोत। धन्यवाद।